म्हणायला हरकत नाही. आजच रजिस्ट्रेशन झाले. मुख्यमंत्री युवा योजना मिळाली आम्हाला. तर त्याच्यामध्ये आम्ही 10 जणांची नियुक्ती करू शकतो, की जे 10 जण काम तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करतील, पण त्यांची सॅलरी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पे करेल. त्याच्यामध्ये असं आहे, पण मिनिमम क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये 12वी आहे. जर 12वी क्वालिफिकेशन असेल तर आम्ही जे काही इन्स्टिट्यूटमध्ये त्याला वर्क अलॉट केलं जाईल. म्हणजे आता 12वी म्हटल्यावर त्याला खूप सारं अवघड काम तर आपण देऊ शकत नाही, पण जे त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कॅलिबरप्रमाणे जे काम, तर 12वीवाल्यांना 6,000 रुपये महिन्याला मिळते, ग्रॅज्युएशनवाल्यांना 8,000 रुपये, आणि समजा MA ला फक्त MA MSc काय PG ला ॲडमिशन जरी असेल तरी पण त्याच्यासाठी 10,000 रुपये असं ते आहे. 6, 8 पण मिनिमम त्याचा स्पॉट हा 12वी. बाकीचं पण आमच्याकडे असं काही सगळ्या नोकरी करणाऱ्या आमच्याकडे 15 महिला आहेत. तर म्हणजे काम करणाऱ्या महिलांची गरज सगळ्यांनाच असते. पण आता ते कसं तुमचं मला जास्त काही आयडिया नाही. काही ओल्ड करून त्यांच्या आणि ते बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना दिलं त्यांचं टार्गेट म्हणा किंवा 1 महिन्याभरात तेवढं द्या, 8 दिवसात तेवढं द्या, जसं होईल तसं हे सगळ्या वेळेवर त्यांनी येऊन केलं तरी त्यांना काम होईल, त्यांची करमणूक होईल. बघूत आपण इतके दिवस तर काही यायचं नाही म्हणून राहिलं. बघू जे काही मोस्ट पॉसिबल असेल.